जय शिवराय मित्रांनो, आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल कृषी रडारमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विमा वाटप संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। खरीप पीक विमा 2025 मध्ये बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप कलेक्शन झालेलं नव्हतं आणि आता या पीक विम्याचं कलेक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, या दोन्ही पीक विम्यासाठी या महसूल मंडळामध्ये कलेक्शन 0 दाखवत आहे। म्हणजे आता त्या महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप मंजूर होणार नाही, अशा प्रकारे शेतकऱ्यांना दाखवायला पण सुरुवात झाली आहे। तर शेतकरी मित्रांनो, म्हणूनच याचबरोबर तुरीच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे। याच्यामध्ये सध्याची आकडेवारी सुद्धा आलेली आहे। आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यातील पालम, मानवत, पाथरी या 3 तालुक्यातील 14 महसूल मंडळाची शेतकऱ्यांना 22 कोटी रुपयाचा पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आलेला आहे। ज्याच्यामध्ये बनवस, पालम, पेठशिवनी, चाटोरी, रावराजूर, मानवत, केकरजवळा, कोला, ताडबोरगाव, रामपुरी, कासापुरी, हादगाव, बाबळगाव आणि पाथरी महसूल मंडळाची यादी आहे। तर मित्रांनो, यामध्ये बनवस महसूल मंडळामधील 7 कोटी 56 लाख पीक विमा मंजूर झालेला आहे। पालम महसूल मंडळामध्ये 4 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे। तर पेठशिवनी महसूल मंडळामध्ये 3 कोटी 85 लाख पीक विमा मंजूर झालेला आहे। तर चाटोरी महसूल मंडळामध्ये 2 कोटी 28 लाख पीक विमा मंजूर झालेला आहे। रावराजूर महसूल मंडळामध्ये 3 कोटी 53 लाखाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। मानवत महसूल मंडळामध्ये 1,45,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे। केकरजवळा महसूल मंडळामध्ये 1,29,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे। कोला महसूल मंडळामध्ये 6,66,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे। ताडबोरगाव महसूल मंडळामध्ये 4,36,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर रामपुरी महसूल मंडळामध्ये 3,90,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे। कासापुरी या महसूल मंडळामध्ये 56 लाखाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। हादगाव महसूल मंडळामध्ये 55 लाखाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर बाबळगाव महसूल मंडळामध्ये 53 लाखाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। शेवटच्या पाथरी महसूल मंडळामध्ये 38 लाखाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। असे हे कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात आपण एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। ते हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला, हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।